जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं, विशाल पाटील यांना खासदार करायचं होतं का? गोपीचंद पडळकर. सांगलीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात लॉन्च करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. विशाल पाटील यांना खासदार करण्याची त्यांची खरंच इच्छा होती का, हे त्यांनी आईची शपथ घेऊन सांगावं, असं आव्हानच पडळकर यांनी दिलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घराणेशाहीच्या राजकारणावरही निशाणा साधत अनेक नेत्यांच्या मुलांचं लॉन्चिंग झालं, मात्र जयंत पाटील यांना ते करता आलं नाही, याचं त्यांना सर्वाधिक दुःख असल्याचा टोला लगावला. यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांशी चर्चा करत असून केंद्र सरकारशी संवाद साधून सकारात्मक मार्ग काढतील, असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला. अहिल्यानगरमधील काही सामाजिक मुद्द्यांवर बोलताना संग्राम जगताप हिंदू धर्म, परंपरा आणि सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका घेत काम करत असल्याचं सांगत पडळकर यांनी त्यांच्या भूमिकेलाही जाहीर पाठिंबा दिला. बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून कशा पद्धतीनं या सगळ्या विषयात पुढं जाणं किंवा कांद्याच्या भावाच्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील. आता मी शेतकरी नेता नाही, त्यामुळे मला इतकं डिटेल कांद्याच्या संदर्भात आज मी माहिती देऊ शकत नाही, परंतु योग्य चांगला मार्ग काढतील.